गेले जेजुरा निळा घोडा आगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर गोटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवरदा मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवरदा मल्हारी तुझी प्रचंड ते असं कसं जाऊ शकतात कोणालाही न सांगता? म्हाळसा तू शांत हो आधी. तुला माहितीये लतिका, ते जेवले नाही म्हणून मी अन्न आणि पाणी घेतले नाही आणि ते कुठेतरी निघून गेले. मी स्वतः केलेल्या स्वयंपाकाचं त्यांना काहीच म्हटलं नाही. म्हाळसा तू डोळे पुस, शांत हो तू. आपण प्रधानजींना किंवा लक्ष्मी देवींना विचारूया, त्यांना माहिती असेल. हा, त्यांनी असे वागायला नको होते. पण ते कुठे गेले असतील? तसं नाही आहे बा, मी तुझ्यापासून काय बी लपवलं नाही. मी तुला सांगणारच होते. आजपासून खंडोबाचं नाव घ्यायचं नाही. अरे पण बा, कुठं गेली असेल माझी बानू? हे समज काय म्हणायचं? चिमत्कारच झालं म्हणायचं. अजमेर कोण आहे? मी आहे अजमेर. अरे म्या म्हणजे कोण? अरे कोण आहे? अरे तर मला तर आवाज ऐकू येतो या. अजमेर तुम्ही कोण आहे सर? अजमेर तूच बानूला सांगितलंस ना की या पुढे या घरात माझा विषयही काढायचा नाही, माझं नावही घ्यायचं नाही. तोच म्हणजे तुम्ही खंडोबा आहेसा? देवा, ते माझ्या हातनं चूक झाली वो. मी बानूला रागानं काय बाय बोललो आणि ती घर सोडून गेली वो. तुझं काहीच चुकलं नाही, त्यामुळे तू स्वतःला बोल नको लावून घेऊस. तसं नाही देवा. अहो माझ्या बानूसाठी तुम्ही स्वतः हत्त आलास. म्या कारण त्यानं माझ्या बानूला उगाच नाही. एक बाप म्हणून तू योग्यच बोललास, पण नियतीने पुढे काय योजलं आहे हे तुला ठाऊक नाही. आता म्या काय करू हो? ही बानू परत घरला येईल. ती परत येईलच. देवा, हो, मी तिला सांगितलं घरी परतायला. देवा, अजमेर जेवढा तुझा बानूवर जीव आहे तेवढाच तिचाही तुझ्यावर जीव आहे. म्हणून एवढं सारं होऊनही ती तुझ्या शब्दाबाहेर नाही. आता बानूच्या मनात जसं असेल ना तसंच होईल. आता तुम्ही मला सांगा, म्या काय करू? मग मी सांगतो म्हणून बानूला माझ्या राज्याभिषेकासाठी जेजुरीला घेऊन ये
हे माझे निमंत्रण समज. वय देवा. शुभम भवतु. देवा, तुम्ही म्हणाल तसंच होईल बघा. मी हा माया बानूला घेऊन तुमच्या राज्याभिषेकाला जेजुरीला येणार. होय. हे आजा. अरे राजा असं घुटमळत का होतास? आजी अगं बानू घरला येणार आहे. हा? कधी? अन कोण म्हणलं तुला? अगं खंडोबा आता आलते घरला. त्यांनी दर्शन दिलं मला. तेच मला म्हणलं की बानूला त्यांनी सांगितलंय घरला जायला म्हणून. खंडोबा पावलास र बाबा. अशीच कृपा असू दे र. आजा आजा एक सांगते, पुन्हा जर बानूला वरडला तर ध्यानात ठेव. पोरी, माझं चुकलं ग. नाही बा. अरे माझं चुकलंय. आता आता कोणी बी रडायचं नाही. आजा अरे पोरगी आली आहे घरला आणि तू रडत काय बसलास? ये बानू ये. चल चल बान चल. ये. बा आजी 2 दिवसात पहिल्यांदा पाण्याचा घोट गेला ग घशाखाली. लय बरं वाटलं. हे बानू, पुण्यांदा मला सोडून जाऊ नगस ग. अगं तुझ्याशिवाय कोण आहे सांग बरं मला. नाही बा, आता चलो नाही जाणार म्या. तुला जायचं ना जेजुरीला? आपण दोघं जाऊ बघ. हा खरं? अगं तुझा बाप आहे म्या. तुझी इच्छा आहे ना? हा? मग ती पुरी होणार बघ. हा म्या काय बी खाल्लं नाही, काय बी प्यायलं नाही. फक्त त्यांचंच नाव घेत राहिले बघ. मग ते आले, त्यांनी मला दर्शन दिलं. काय सांगतेस काय बानू? वय आजी, मला म्हणले की राज्याभिषेकाला जेजुरीला ये. म्या म्हणले की जोपर्यंत बा मला सांगत नाही तोवर म्या नाही यायची जेजुरीला. होय पोरी, तुला जायचं ना जेजुरीला? हा? आपण दोघं जाऊ जेजुरीला. हा भानू, ते हळदीचं शिवलिंग कुठं आहे? आणलं नाही जणू माघारी? होय की. अहो खंडोबा म्हणलं की आता नवीन हळदीचं शिवलिंग तयार कर, त्याची पूजा कर. बानू, औंद्याच्याला म्या बी हळदीचं शिवलिंग बनवीन. आपण दोघं मिळून पूजा करूया. देवा खंडोबा,
खरंच तुमची लई किरपा आहे माझ्यावर आणि माझ्या घरावर. म्हाळसा, म्हाळसा, तुझ्या डोळ्यात पाणी? माझ्या अन्नपूर्णेच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी. सांग, काय शिक्षा देणार आहेस मला? कमी स्वतःला काही शिक्षा करून घेऊ. तुम्ही मला सोडून कुठे गेला होतात? म्हाळसा, मी कुठेही गेलो तरी तुझ्याकडे येणारच ना. तू का काळजी करतेस? हा जेजुरी गड, इथली माणसं, तू. होय म्हाळसा, तुला सोडून मी कुठे दूर जाईन का? नाही. म्हाळसा, तुला एवढं वाईट वाटेल असं मला वाटलं नव्हतं. म्हाळसा, मला भूक लागली आहे. मला तुझ्या हातचे पदार्थ खायचे आहेत. मला जेवायला वाढशील? ए अजय, तुला बी जेजुरीला यायला हो? हा हा हा. अरे मला बी लई इच्छा आहे जेजुरीला जायची, पर जेजुरी लई लांब आहे आणि तो गड बी लई उंच आहे म्हणे. हे अजय, तुझं हाड जुनं असलं ना, तरी तुला यायला हो म्हणजे हो. हा. काय म्हणावं काय या आजीला ना आजीला?
घरात पोरगी नाही तिला हुडकायचं सोडून खुशाला हसत बसल्या ती. बघतो ह्यांच्याकडे थांब. आजा अय आजा. काय रे काय झालं वाड्या? अरे काही चाललंय काय? अरे काय झालं ते सांग की. बानू एकतर घरात नाही आणि तू थांब. आधी तुम्ही घ्या. असं कसं म्हाळसा? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? बर, सगळ्यांसमोर घास भरवताना माझी पत्नी लाजते. मग आम्ही जाऊ का? काय हे तुम्ही पण. मी हा घास खाईन, पण मला तुमच्याकडून आज एक वचन हवं आहे. काय? त्या मुलीला अर्थात तुमच्या प्रिय भक्ताला राज्याभिषेकाचं निमंत्रण तुम्ही देणार नाही. हे रंग्या, असं का बघतोयस? तो घरात आहेस वय? नाही, मी नाही हाय घरला. अरे रंग्या, दिसतंय ना बानू? हा, डोळा फुटलं तुझं? मला वाटलं. काय वाटलं? मला वाटलं म्हणजे सकाळ धरणं दिसली नाही ना म्हणून विचारलं. घरावर पाळत ठेवून होतास वैर माझ्या? नाही म्हणजे सकाळ धरणं कुठं वस्तीव दिसली नाही, पाड्याव दिसली नाही. घरला तरी हाय का नाही विचारावं म्हणून आलो होतो. का म्हणलं गेली जेजुरीला? तुला काय करायचं ना रंग्यान? म्या घरला असल नाही तर नसल, म्या कुठं बी जाईल, काय बी करल. ते बी आहेच म्हणा, पण कसं म्हणजे वस्तीवला आपलं म्हणजे कोणी बी दिसलं नाही का जीव तुटतो माझा म्हणून विचारलं. ए रंग्या, जास्त शानपणा नको करू. तुझ्यासारख्या सरळ कसं करायचं ठाव आहे मला. हे आजी काय अग तू उग एवढं करतीस? मी काय शानपणा करणार? मी आपलं साधा माणूस. ठाव आहे मला. आता निघतो का? की अजून बी काही बोलायचं आहे? हा, चल चल निघ. निघतो. हा, निघतो. बानू घरला नव्हती ही मला पक्क ठाऊ होत, पर ही तर हायच होत. काय तरी गडबड नक्कीच आहे, पर काय?
म्हाळसा, मी तुला असे वचन देतो की या क्षणापासून मी त्या मुलीला राज्याभिषेकाचे निमंत्रण देणार नाही.